भावना लक्षात घेता खरं तर सगळ्या विभागाच्या बैठका ऑलरेडी चालू आहेत। ग्रामीण भागामध्ये पण त्या विभागांनी सुद्धा म्हणजे आपल्याकडे जेवढी मंत्रालय आहेत त्या विभागांनी पण एक नोडल ऑफिसर नेमण्याला आपण कंपल्सरी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, जे सदस्यांचा विषय आहे की तात्पुरती शेल्टर उभं करणं, अध्यक्ष महोदय याच्याविषयीचा निर्देश पण आपण सगळ्यांना दिलेला आहे। सदस्यांनाही हे माहिती आहे की हे एका दिवसामध्ये होण्यासारखं काम नाहीये, कारण ज्या वेळेस आपण अध्यक्ष महोदय शेल्टर उभं करायला जातो महानगरपालिका, त्यावेळेस बऱ्याचशा एरियामध्ये आपलेच नागरिक असतात, त्याला विरोध करतात कारण त्यांना तिथे नको असतात। त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला निश्चितच वेळ लागणार आहे। ऑगस्टला 3 ऑगस्ट नंतर जेव्हा आपल्याला हे निर्देश आले अध्यक्ष महोदय, आणि आपण सदस्यांनी सांगितलं तसं युद्ध पातळीवर ह्याच्या मीटिंग चालू आहेत आणि आपण त्याचे निर्देश। सुनील प्रभू, सन्माननीय सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय माझी उत्तराला हरकत आहे। सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर, मी पॉइंटेड बोलतो अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न असा विचारला की निर्बीजीकरण होत नाहीये, निवारा केंद्र बांधायची आहेत आणि ते आदेश आपण देणार का? आज तुम्ही या सभागृहातून आदेश दिले पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की न्यूडल ऑफिसर आपण IAS अधिकारी नेमलेत। हे IAS अधिकारी जे आता निवारा केंद्र इकडे बांधणार आहेत तिकडे कधी AC कॅबिन मधून बाहेर जाणार आहेत का? महानगरपालिकेचे अधिकारी AC कॅबिन मधून या सगळ्या गोष्टीसाठी कधी विभागात फिरतात का? याची अंमलबजावणी कशी करणार? 10,000 कुत्रे आणि एक तिकडे निवारा केंद्र कसं काय? नाही, एका ठिकाणी 10,000 बसतील असं निवारा केंद्र आपण कुठे बांधणार आहात? तर मुंबई शहराच्या बाहेर बांधा, पण ही व्यवस्था करा। केवळ आपण या ठिकाणी या इकडे उत्तर देऊन समाधान करू शकणार नाही। आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळात फिरतात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात, आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात? हे आधी अगोदर सांगा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय, अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय। जेव्हा आम्ही वस्त्यामध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात, आणि जो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं। आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये। अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय। रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही, महिला चालू शकत नाही, अंगावरती येतात। बरं, अॅनिमल प्रोटेक्टर देखील याच्यावर नेमकं सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा। चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की राज्यासाठीचा नोडल अधिकारी जो आहे तो आपण DMAंना नेमलंय, पण आपण सर्व स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करायला सगळ्यांना सांगितली। अध्यक्ष महोदय, सगळे आमदारांच्या भावना याच्यामध्ये खूप तीव्र आहेत। तुमच्याबरोबर मी पण आमदार आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे मलाही ह्याच्याबद्दलची कल्पना आहे की हा विषय किती गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, याच्या संबंधी आपण सगळ्या आमदारांची एक मीटिंग या संबंधी लावू। चला आता हे बघा, ऐका लांडगे साहेब ऐका। मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये मीटिंग लावण्यास सांगितलेलं आहे। ऐका हे बघा, मुंबईच्या आमदारांना नाही विचार। अध्यक्ष महाराज मंत्र्यांनी उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही। अध्यक्ष महाराज, ही कुत्री वाढण्याचं कारण काय याच्यावर विचार करा। आणि कुत्री जास्त कुठं असतात? अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे।